शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय दानवेंचा निशाणा. अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याची चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार, सीएमओकडून स्पष्ट. दानवेंचे नेते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? अंबादास दानवेंच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. उद्धव ठाकरेंनाही आता अधिवेशन असल्याची आठवण झाल्याची टीका. पॅकेज हा जादुई शब्द आहे. भरपाई दिली जातेय का? अनेक शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? आमदार रोहित पाटलांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सवाल. तर शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे. रोहित पाटलांनी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी, देसाईंचं उत्तर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव. 14 ते 15 डिसेंबरला केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार. अजित पवारांची माहिती. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं केंद्राचं आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात प्रस्ताव. राज्य सरकारच्या शेतकरी मदतीच्या प्रस्तावाबाबत सभागृहात दिलेल्या माहितीवरून हक्कभंग प्रस्ताव. केंद्र सरकारमधील मंत्र्यांना अधिकारी ब्रीफ करतात. हक्कभंग प्रस्तावावर बोलताना ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. तर अतिवृष्टीच्या प्रस्तावाबाबत दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव आल्याची माहिती शिवराज सिंह यांनी दिली होती.